नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण हे दाखवा, जागृतीकडे दाखवा. हे जे वाहतूक आहे, जड वाहतूक ह्या रस्त्यावरनं जात असते, इकडे दाखवा. जागृत इकडे दाखवा. हे इथनं जड वाहतूक जात असते. पलीकडे दाखवा. इकडं बगीचा केलाय दादानी. आणि आपल्या महापालिकेचा जे एलकॅपचा निधी आहे तिथं खर्च केलाय. आणि ह्या प्रभाग 9 आहे, ह्या प्रभागामध्ये आपण आलो. मागं दाखवा, इकडं वाहतूक बघा किती आहे. तर ही वाहतूक अशी आहे. आणि इथंच हे बगीचे आहे. उडान फुल व्हायला पाहिजे बरं का. आणि 5 दिवसाचा आनंद मेळावा इथं आहे. सगळ्याच बारक्या लेकरांना इथं मोफत खेळणी आहेत. आणि ते खेळण्यासाठी सगळेच लोक यायला लागलेत. तिकडे बी दाखवा. या जागृत, या. आपण थेट आत जाणार आहोत. आणि आत जाऊन काय काय मोफत आहे आणि काय काय पैसे देऊन आपल्याला बघावं लागतंय, खेळावं लागतंय. मोफत तर सगळे म्हणलेले आहेत. आपल्या पूर्व भागातले आत चाललेत. आपण आत जाऊन बघूया आणि प्रत्येकाला विचारू म्हण की हे जे कार्यक्रम आहे कसा व्हायला लागलाय. इकडे दाखवा. हे सगळे गाड्या आहेत, करून खाणार आहेत सगळे. आणि त्यांना एक एक स्टॉल दिलं गेलंय. या जाऊन इकडे विचारू म्हण. मला सांगा, या स्टॉलवर तुम्ही 5 दिवस हे आनंद मेळावा आहे, मोफत आहे का खाद्यपदार्थ कसं? नाही, मोफत नाही खाद्यपदार्थ. सगळ्याला जे ते त्यांचं रेट नाही त्यांनी घेतात. आणि इथं हे काय भाड्याने का कसं काय? हे अजून काय भाड्यानेच आहे खरं, पण अजून काय चर्चा झाली नाही त्यांच्यासोबत. ज्यावेळेस चर्चा होईल त्यावेळेस बघू. ज्यावेळेस चर्चा होणार आहे त्यावेळेस ह्यांना सगळ्यांनाच इथं स्टॉल दिलं जाणार आहे. तरी मला सांगा, तिकडे तुम्ही आलेत, आनंद घेतला का या मेळाव्यात? हा, खूप आनंद झाला आम्हाला. कसं वाटतंय लेकरांना? छान वाटतंय. तुमचा प्रभाग किती आहे? आम्ही ते प्रभाग म्हणते तिकडचा आपला 19 आहे. हे प्रभाग 19 मधनं इकडे आलेत आनंद मेळाव्यामध्ये. आनंद आपल्या बाल गोपाळांना सगळ्यांना घेऊन. सगळं मोफत आहे. हा, सगळं मोफत. सगळं मोफत, फक्त खाणं सोडून. कसं वाटतंय ताई तुम्हाला? छान वाटायचं. तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटलं. मुलांना एन्जॉयमेंट साठी भरपूर छान आहे. तुम्हाला कसं वाटतं? खूप आनंद आला आम्हाला तर. होय. हो, लेकर आमचे एन्जॉय केले सगळे. तुमचे? खूप छान. सगळे लेकर एन्जॉय करायला तर, मस्त खेळायला तर बाज झालं. तुम्ही लातूरचे का? नाही, आमची मम्मी लातूरची, मी धाराशिवची आहे. हा, हे आपल्या धाराशिवची आवृत्ती आहे, लक्षात असू दे. या इकडं. आपण प्रत्येकाचं म्हणणं घेणार आहे. दादा इकडे या. आनंद मेळाव्यामध्ये एकटा आला का कसं? मी काल फॅमिली सोबतच आलेलो होतो. आता आम्हाला काही ड्रोनचे शॉट घ्यायचे आहेत, आमदार साहेबांनी सांगितले म्हणून मी आता आलेलो आहे. मी परिवारासोबत आलेलो आहे. ऑलरेडी माझे परिवार आधीच 1 तासापूर्वी येऊन थांबलेले इथं. धन्यवाद. खेळत आहेत. हे आमदार देवेंद्र कोटेचे चाहते आहेत. या इकडं. सगळ्याचं म्हणणं घेऊ. काही सगळ्या लेकरांना घेऊन आला. कसं वाटतं इकडं? चांगलं आहे, बरोबर. चांगलं आहे. सगळं मोफत आहे. हो, हा मोफत आहे. तुम्हाला कसं वाटतंय? एकदम व्यवस्थित, एकदम छान झालंय कार्यक्रम. असं कंटिन्यू व्हायला पाहिजे. इथं चौपाटी पूर्वभागासाठी हे चांगलं होईल. लक्षात असू दे. हे एवढा रस्ता आहे. आपण माग इकडं माग आपल्या घरच्याला बसवतो आणि मध्ये एका लेकराला बसवतो, पुढं आपल्या गाडीवर एकाला बसवतो. आणि ही जड वाहतूक आहे इकडनं जाणारी. घातक वाटत नाही का तुम्हाला? थोडं सांभाळून चालावं लागेल आपल्याला. काय व्हायला पाहिजे इकडच्या साईड? हा, उड्डाण फुल झालं तर अजून व्यवस्थित होईल एकदम. बरोबर आहे. धन्यवाद. ओके, सगळ्याला विचारणार आहोत. या इकडं. जागृत द्या. मला सांगा, इथं मोफत आहे का कसं आहे?
नहीं मुफ्त नहीं रहता, सब पैसे से रहता, मुफ्त कैसे रहता। हाँ स्टॉल को भाड़ा देते हैं? भाड़ा अभी तय नहीं हुआ, कितना क्या है, भाड़ा देना पड़ेगा। अभी तय नहीं हुआ, भाड़ा तो देना पड़ेगा। सबको कर को खाने के वास्ते इधर जो आमदार है शहर मध्य के सब लगाओ बोले, ये सब लोग लगाए सो है। इधर भी दिखाओ, सब तरफ जाने वाले आपण इधर आओ, सगळ्याकडे जाऊन सगळ्याला विचारू म्हण. ताई मला सांगा, तुमच्या लेकरांना तुम्ही घेऊन आलात खेळायला, कसं वाटतंय इकडं? चांगला वाटतंय. तेलुगू येते तुम्हाला? मराठी पण येत आहे. कसं वाटलं तुमच्या लेकरांना? चांगलंच वाटलं. आत्ताच आलो आम्ही. आत्ता आला? हे सगळे आत्ता आलेत, सगळे या लागलेत. तिकडं महाग दाखवा, गर्दी चालू आहे. आपण जागृत या. आओ, आपण प्रत्येकाला विचारणार आहे आणि प्रत्येकाला हे सगळे लोक आनंद घ्यायला लागलेत. या इकडं पल्ली साहेब, या इकडं. तुम्ही काय तुमच्या फॅमिली बरोबर आलेत का काय? काल आलतो मी. हा. काल मी माझा साडू, माझी मेवणी, हा. माझी मिसेस आणि माझी मुलगी हा. काल पहिल्या दिवशी आलते आणि मी माझ्या या भागातील 9, 12, 13, 18 हा. किंवा 10, 11 इथं जेवढे माझे नातेवाईक आहेत हा. त्यांना सगळ्यांना मी आग्रहाची विनंती केली की इथं यायला पाहिजे. त्यांनी इथं फॅमिली सोबत या भागाचा जो मला सांगा पल्ली साहेब, एवढी मोठी सुंदर बाग बगीचा केलाय, ग्राउंड केलंय, हे सगळं स्टॉल बिस्टॉल सगळं दिलंय, हे जे जीव मुठीत घेऊन यावं लागतंय लोकांना. नाही, त्यासाठी लोकप्रिय आमदार देवेंद्र दादा कोटे यांनी काल सिटी इंजिनियर अंकुलवार मॅडम आणि आपले ऊर्जा खात्याचे परदेशी साहेब आणि या भागातील जेडो या तिघांना त्यांना सूचना दिली की गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या त्या डाव्या हाताला म्हणजे सरगम कॅन्टीनला आपण जो दत्तनारला जातो तिथनं एंट्री करण्यात येईल. दुसरं एंट्री महालक्ष्मी मंदिर पासून जे शनी मंदिर आहे, आम्हाला आमच्या सोलापूरकरांना, आपल्या सोलापूरकरांना रस्ता क्रॉसच करावा लागतंय. उडाणपूल व्हावं असं तुम्हाला वाटतंय का नाही? नाही, तो विषय वेगळा आहे दादा. इथं तुम्ही आता जे म्हणला की स्ट्रीट फूडला येताना, इथं अर्बन स्ट्रीट फूडला येताना जो जीव धोक्यात आहे तसं काही नाही, कारण आम्ही 3 एंट्री दिले. एक एंट्री शनी मंदिरच्या त्या रस्त्याला, इथनं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या म्हणजे सरगम कॅन्टीनला दाजीपेठला जाताना तो रस्ता आणि जीपीचा मेन कॉलेजचा जो गेट आहे. साहेब मला सांगा, हायवे रोड क्रॉस करावं लागतंय का नाही? नाही, हायवे रोड क्रॉस करायची गरजच नाही, कारण यू टर्न घेऊन इथं एंट्री आहे. या आतमध्ये अर्बन स्ट्रीट फूडला पारला आत येताना 3 एंट्री आहेत. तुमचा फ्लायओव्हरचा विषय वेगळा आहे. तुम्ही जो जीव मुठीत घेऊन म्हणता हा इथून फ्लावर जाणार आहे, लोकांना येताना हे रस्ता क्रॉस करावा लागतंय का नाही? नाही, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना, हा तुम्ही जो म्हणतो बरोबर आहे, पण त्यासाठी आपण 3 ते 4 एंट्री दिलेल्या जावं, ते काळजी आपण घेणार आहे. इथं महानगरपालिकेच्या कायमस्वरूपी इथं सिक्युरिटी राहणार आहेत, तिथं दिशादर्शक बोर्ड लावणार आहे आणि जिथं जिथं आपण एंट्री पॉइंट तिथं तिथं आपल्या महानगरपालिकेचे वॉचमन तिथं राहणार आहेत. गाड्या पार्किंग करण्यासाठी स्वतंत्र आपण मैदान तिथं करून दिलेले आहे. सगळंच आपण बघणार आहोत, लक्षात असू दे. हे खेळणे चालू आहे, तिकडे बी दाखवा जागृत. सगळ्याला विचारणार आहे, हे मोफत आहे का कसं? तुम्ही इकडं हे सगळं खाद्य पदार्थ आहे, तुम्ही मोफत द्यायला लागलेत का कसं? मोफत नाहीये, हे आम्ही विकतच द्यायला लागलो. विकत द्यायला लागलेत, भाड्याने आहे का इकडं? अजून त्यांना कल्पना नाही आहे, सांगणार आहेत ते. म्हणजे तुम्ही लावा जावा असं म्हणले? कोण सांगितलं तुम्हाला? आमच्या गाडा तिकडे कणीनगरला होता, तिथं रस्त्यांना अडथळा व्हायला म्हणून त्यांनी आमच्यासाठी हे जागा करून दिली. धन्यवाद, खूप काही चांगली माहिती दिली आहे. इथं एखाद्याचं घर कुटुंब चालायला पाहिजे आणि सगळ्यांनाच फायदा व्हायला पाहिजे असं दिसतंय. मला सांगा ताई, तुम्ही इकडे आलेत, कसं वाटलं इकडे आले? एकदम छान वाटलंय. तुमच्या सगळ्या लेकरांना घेऊन आले? आमची पळता इथेच आहे. खायला भेट सगळे चांगलं, म्हणजे पूर्व भागात एक चांगलं हे एरिया झाली आणि इथं आपण पुढे जाऊन बघणारच आहोत अजून काय काय. ओके सर. तुम्ही सगळं फिरला का? हा फिरलो. सगळं मोफत आहे का? हा मोफत आहे, लहान मुलांना मोफत आहे, पण चांगलं आहे. सगळं मोफत. पण इथं खायचं सोडून सगळं मोफत आहे.
आणि आपण आज जाऊन बघणार आहोत, सगळ्या संगत चर्चा करणार आहोत. ताई मला सांगा, तुम्ही इकडे आलेत आणि तुमच्या लेकरांना घेऊन आलेत, कसं वाटलं? एवढे लहान नाही येतात, हा. नातवंडांना घेऊन आला. मुली मोठे आहेत, अजून लग्न झालं नाही. ऑर्केस्ट्रा वगैरे काल सेटिंग चालू होतं, ते बघण्यासाठी आले. मी सुरांजली तर्फे पण आहे, शूटिंग काढायला आले. हे आपल्यामधले सहकार्य आहेत आणि हे शूटिंग काढायला आलेत. या जागृत, आपण प्रत्येकाला विचारणार आहे आणि प्रत्येकाचं म्हणणं घेणार आहे. या इकडं जागृत, मला सांगा ताई, कसं वाटलं इकडे आल्यावर? मस्त आहे, हा? एकदम मस्त. तुमच्या सगळ्या लेकरांना घेऊन आले, हो हो, भारी वाटतंय? भारी वाटतं, एकदम छान. तुम्हाला कसं वाटतंय? छान, तुम्हाला? मस्त, एकदम छान आहे. पूर्व भागात असं व्हायला पाहिजे होतं. हो हो, व्हायला. कोण केलं असं वाटतंय तुम्हाला सगळं हे? जस्ट मी आले तेव्हा आमचे नगरसेवक श्री विजय शिप्पा सरांची भेट झाली. त्यांनी एकदम आनंदून हायफाय दिला आम्हाला. मग आम्हाला वाटतं की त्यांनी जास्त याबद्दल कार्य केलं असेल. धन्यवाद ताई. या जागृत, आपण आज जाणार आहे. मला सांगा ताई, तुम्ही सगळे फिरून आलेत, कसं वाटलं? मस्त वाटलं. मस्त वाटलं. तुम्हाला? खूप छान. सगळ्यांना छान वाटलंय. या इकडं, आपण प्रत्येकाकडे जाणार आहोत आणि प्रत्येकाचं म्हणणं घेणार आहोत. ताई, आज फिरून आलेत तुम्ही, सगळे मोफत आहे का? मोफत आहे, हा? मोफत आहे. कसं वाटलं? चांगलं वाटलं, सगळ्या तुमच्या लेकरांना घेऊन चांगलं वाटलं. सगळे खूप खेळले, खेळलेत. सगळे खेळलेत, लक्षात असू दे, सगळं मोफत आहे. मला सांगा ताई, तुमच्या सगळ्या लेकरांना घेऊन गेलतात आणि सगळं मोफत आहे, कसं वाटतंय? छान वाटलं. आम्ही जस्ट आता आलोय. आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा इकडेच आलोय. इकडचं झाल्यानंतर आम्ही प्लेइंग स्टेशन मध्ये जाणार आहेत. ठीक आहे ताई, या इकडं जागृत, या. आपण सगळ्याचं म्हणणं घेणार आहोत. या. हो, राहू दे. या जागृत, या. आपण प्रत्येकाचं म्हणणं घेणार आहे. या जागृत, हे सगळे स्टॉल लावायला लागले, तिकडे बी दाखवा, तिकडे बी दाखवा, सगळीकडे दाखवा. या जागृत, या. आज जो ह्या याच्यामुळे स्ट्रीटमुळे आज पोरांचा आनंद आमचा द्विगुणित झालेला आहे. खूप धन्यवाद. या अजून आपण प्रत्येकाचं म्हणणं घेणार आहे. तिकडे बी दाखवा जागृत. जड वाहतूक बघा फक्त, आणि ही जड वाहतूक आहे. आणि ह्या शेजारीच ही जी बाग आहे, वॉकिंग ट्रॅक आहे, तिकडे फिरायला येतात. या, मला सांगा, कसं वाटतंय? चांगलं झालेलं आहे कार्यक्रम. हो, आणि लहान मुलांना चांगलं खेळायला ड्रेस भेटला आपल्याला. धन्यवाद. प्रत्येकाचं म्हणणं घेणार आहे. ते मला सांगा, तुमच्या बाळाला घेऊन आले, कसं वाटतंय इकडं? मराठी ಕೇರಳ ತೆಲುಗು ವಸ್ತದಿ ಕನ್ನಡ ಬರ್ತದ ಈ ಕಡೆ ಬಂದಿರಿ ಚಲೋ ಅನಿಸ್ತದ ಮಸ್ತ್ ಐತ್ರಿ. ಹುಡುಗರು ಆಡಕ್ಕೂ ಮಸ್ತ್ ಐತ್ರಿ, ಚಲೋ ಐತ್ರಿ, ಎಂಜಾಯ್ ಮಾಡತ್ತಾರಿ ಹುಡುಗರು. ಯಾವ ಊರು ನಿಮ್ದು? ನಮ್ದು ವಿಜಯಪುರ. ವಿಜಯಪುರದಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀರಿ ಈ ಕಡೆ? ಈ ಸೊಲ್ಲಾಪುರ ಇರ್ತೀವ್ರಿ ನಾವು. ಹಿಂಗ್ರಿ. ಯಾವ ಏರಿಯಾ ನಿಮ್ದು? ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಸೂತ್ ಮಿಲ್. सूत मिल ग हे सूत मिलचे आहेत ಇವರು सूत मिल ಗ ಇರ್ತಾರ್ರಿ. ಈ ಕಡೆ ಬಂದಾರ ದಾದಾ ಇದು ಮಾಡ್ಯಾರಲ್ಲ ವಾಕಿಂಗ್ ಟ್ರಾಕ್ ನೋಡ್ಲಕ್ ಬಂದಾರಿ. ಹಾ ರೀ. हे ನೋಡ್ಲಕ್ ಬಂದಾರ. थोडं थोडं येत आहे कन्नड. या सगळ्याला विचारू मग. मला सांगा ताई, कसं वाटतं इकडे आल्यावर? सुंदर, छान वाटतं. असं एरिया तुमच्यामध्ये तिकडं प्रभागात व्हावं असं वाटतंय का? तुमच्या एरियामध्ये आम्ही इथंच राहतो. हे इथंच राहते. तिकडे या ताईला विचारू मग. मला सांगा ताई, हो ताई, इकडे बघा ताई, कसं वाटतंय इकडं? चांगलं वाटतंय, चांगलं वाटतं. चांगलं वाटायला आम्हाला. सगळ्याला आपण विचारायला बघ नाहीत आपली आपली लेकरं खेळवण्यात. या इकडं ताई, हो ताई, मला सांगा, तुमच्या लेकरांना घेऊन आला, कसं वाटतंय? एकदम भारी, एकदम भारी. या इकडं अजून आपण ताई इकडं आला, कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान. असं तुमच्या भागामध्ये व्हावं असं वाटतंय का? हे आमचाच भाग आहे. तुमचंच भाग आहे, हे यांचंच भाग आहे, लक्षात असू दे. हा, या ताईला विचारू मग. खूप सुंदर आहे, पण मला कॅमेराची गरज आहे. मुलं हरवतात, किडनॅप होऊ शकतात, त्यासाठी कॅमेराची गरज आहे. इथं कॅमेऱ्याची गरज आहे, ह्या ताई म्हणतात.
लक्षात असू दे, आपण महापौरला विनंती करू मग. या इकडं. हा पॅरेंट्सला कुठं गेलेत मुलं, काय गेलेत, कोण कसं असते सांगता येत नाही, त्यासाठी कॅमेऱ्याची गरज आहे. थँक्यू. धन्यवाद. इकडं दाखवा जागृत. हे सगळं गोल 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 फिरायला लागलाय. आपण आतमध्ये जाऊ मग. या जागृत या. मला सांगा, पैसे घ्यायला लागला का? फ्री मध्ये आहे सर. हा फ्री मध्ये आहे. फ्री मध्ये आहे. हा किती भरपूर लोक यायला लागले तिकडे. हा भरपूर लोक. कोण सांगितलं लावाला? हा देवेंद्र कोटे साहेब. देवेंद्र कोटे साहेब त्यांनी पैसे देणार आहेत. हा हे सगळे आपले बाळ गोपाळ आहेत आणि खेळायला लागलेत. जागृत जरा सुरू थांबा, मी बाहेर जातो. हा बस बस येऊ दे. मला सांगा दादा, कसं वाटतंय? एक नंबर वाटते बघा. मला मुलगा तर लय खुश आहे, आनंद येत आहे. त्याला पण खेळायला चांगलं वाटायलंय. देवेंद्र कोटे पण लय मस्त प्लॅन केलाय सगळ्या मुलासाठी. एक नंबर वाटायलंय. धन्यवाद. तुम्हाला कसं वाटतंय ताई? बरं वाटतंय, चांगलं वाटतंय. असं तुमच्या प्रभागात व्हावं असं वाटतंय का? या जागृत. सगळ्याचं म्हणणं घेऊ. तुमचं म्हणणं काय आहे या विषयावर? चांगलंय. या आपण प्रत्येकाचं म्हणणं घेणार आहोत. या जागृत इकडे या. या इकडं. ताई मला सांगा, तुमच्या लेकरांना घेऊन आला इकडं, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. सोलापूरमध्ये एवढं छान काही एक्सप्लोर होते तर बघायला बरं वाटतंय. मोफत मध्ये आहे. मोफत आहे. मोफत जरी नसलं तरी पुढे असंच राहावं अशी आमची इच्छा आहे. लक्षात असू दे, मोफत नसलं तरी काय झालं, पण एरिया असायला पाहिजे, असं सगळे खेळलं असायला पाहिजे, असं या ताईचं म्हणणं आहे. बरोबर. मला सांगा, कसं वाटतं इकडे आल्यावर? छान वाटायला लागलं. हा छान वाटलं. मोफत आहे. नाही, मोफतचं प्रश्न नाही, पण लेकरांचा आनंद झाला. बोलणार आहे. ये इकडं. कसं खेळला तू? हा केलं. पैसे घेतले का? नाही घेतले. नाही घेतले. भारी वाटतंय. भारी वाटत. रोज असायला पाहिजे. हा आहे की नाही? मस्त आहे. हे सगळे लेकर आहेत. तिकडे दाखवा. हे बी हुशार आहे. हा खेळला का? खेळलो. काय काय खेळला? जम्पिंग जपान खेळलो, ट्रेन खेळलो, सगळे खेळलो. फुकट 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 फुकट. हा मला खूप चांगलं वाटलं मोफत आहे म्हणून. हा. सगळं फुकट आहे. लक्षात असू दे. सगळे एन्जॉय करायला. उन्हाळा सुट्टी आहे. मला सांगा ताई, जागृत इकडे या. कसं वाटतंय? लय चांगलं वाटतं. पुन्हा एकदा गड्ड्यावर आल्यासारखं वाटायला. रे बापरे, पुन्हा एकदा गड्ड्यावर आल्यासारखं वाटतंय या ताईला. चांगला सुट्टीमुळे चांगलं वाटायला मुलांना. सुट्टी. हा सुट्टी चांगलं वाटायला त्यांना. लय बेस्ट. हा आम्हाला पण आनंद झाला मुलांना असं बघून. धन्यवाद ताई. मला सांगा, काय कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटायला. छान वाटायला. ताई मला चांगलं खेळायला तर छान छान म्हणाले तर सगळ्यात जण परत एकदा यावं वाटायला त्यांना. आता चाललेत. धन्यवाद ताई. मला सांगा, इकडे आल्यामुळे कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. लेकरं खूप एन्जॉय करायला लागलेत. खूप मस्त वाटायला लागलंय. परत असंच ठेवा, लेकरं येते. धन्यवाद ताई. तुम्हाला कसं वाटतंय? मला बी चांगलं वाटायला. खूप आनंद वाटायला लेकरं खेळायला लागलं तर. सगळ्याला आनंद वाटायला लागलाय आणि सगळ्याला चांगलं वाटायला लागलंय. हे विकास आहे आणि विकास व्हायला पाहिजे. हे दिसते गर्दी आपल्याला. सगळे फुकटात आहे, पण विकास व्हायला लागलाय. सगळे आनंद मेळाव्यामध्ये आलेत. या इकडं. इकडे मी दाखवा. हे सगळं फुकटात आहे. या इकडं. जागृत या. सगळे आनंद घ्यायला लागलेत. मला सांग ताई, इकडे तू आली, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. सगळं फुकट आहे. छान वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय? बरं आहे, मुलांसाठी छान आहे. छान आहे. आपला प्रभाग कुठला आहे? प्रभाग 8. प्रभाग 8चे आहेत. प्रभाग 9 आहे. या इकडं. सगळ्याला विचारून या. या. हा सगळे आनंद घ्यायला लागलेत. या जागृत. सगळ्याचं म्हणणं घेणार आहे. काही इकडे बघा, कसं वाटतं इकडे आल्यावर? मस्त. मस्त आहे. असं हमेशा मोफत असावं असं वाटतं का तुम्हाला? हो, लेकरांसाठी. धन्यवाद ताई. सगळ्यांना मोफत खेळली तू? नाही खेळले नाही खेळली. नाही खेळ. खेळणार आहे. हा
ड्रोन खेळ मोफत है। भाभी इधर आओ, इधर आओ आप। तुम्ही इकडे आलेत, कसं वाटतं इकडं? नहीं बहुत अच्छा लग रहा है यहाँ पर खोले सो झूला विला खेले हमारे बच्चे ने सब मोफत आहे। हाँ तुम्हाला कसं वाटतंय? छान एकदम एक सोलापूर वेगळ्या दिशेने चालू आहे, स्मार्ट सिटीच्या दिशेने चालू आहे। आणखी भरपूर लहान मुलांसाठी आहे, मोठ्यासाठी आणखी एक खेळणी पाहिजे, मोठ्यासाठी पाहिजे, लहान बालकासाठी आहेच आहे, मोठ्यासाठी पाहिजे आणखी। मोठ्यासाठी बी पाहिजे असं यांचं म्हणणं आहे। बाळांसाठी तरी पण छान आहे। एक सोलापूर उत्तम दिशेने भरार घेत आहे, याची आठवण आज आलेलं आहे। म्हणजे सोलापूरचा विकास व्हायला लागलाय। वालाय धन्यवाद। सबका विकास हो रहा है, सब हो रहा है, सब मोफत है। दिखाओ इधर सब, या इकडं जागृत या। तिकडे बी आहे का? तिकडे बी आहे, या इकडं आपण तिकडे जाऊ म्हण। जागृत सगळ्याचं म्हणणं घेणार आहे। आत आहे का अजून? आत काय बापरे, अजून आतमध्ये आहे। हा या इकडं, हा आम्हा इकडे वच्ची ना चांगलं वाटतंय, खूप बरं वाटतं आहे की नाही? असं मोफत सारखं असावं असं तुम्हाला वाटतंय का? चांगलं वाटतं की नेहमी ములిలా తెలుగు పిల్లలు ఆడుకునేటప్పుడు పిల్లలు మంచిగా ఆడుకోవాలి, మంచిగా ఉండాలి, వాళ్ళు పని సంబరం పడతారు ఇట్లా అంటున్నా। వాళ్ళ ఎల్లకాలం మీతో పుగట్ ఉన్నా కానీ ఇట్లా సంబరం ఉంటది। ఫుకట్ ఉంటే అంట అందరూ వస్తారు, గర్దీ బాగున్నది। ఇంకా పిల్లలు ఆడేటి ఇంకా ఏమన్నా ఇంకా కెళ్ళి ఉన్నాయి కదా, ఆడేటి మాస ఉన్నాయి కదా, ఆడుకునే పిల్లల పని మంచిగా సంబరంతోనే ఉంటారు। ఇంకా ఆడుకునేది అభ్యాస పని జర లక్ష్యం ఉంటది, వీళ్ళ పని జర ఆడుకునే తోడం పని లక్ష్యం ఉంటది కదా। धन्यवाद अम्मा। रानरी जागृत वया मी करा सगळ्याचं म्हणणं घेणार आहे। या मला सांगा दादा, आतमध्ये जाऊन आलेत, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय। असं आपल्या सगळ्याच प्रभागात असं भाग असायला पाहिजे असं वाटतंय का? असायला पाहिजे। ते तुम्ही तुमच्या बाळांना ते घेऊन गेलेत, कसं वाटलं? हो खूप छान वाटलं, खूप छान सुविधा दिली आणि सगळ्या प्रभागात झालं तर गर्दी कमी होईल आणि सगळ्यांना ह्याचा आनंद घेता येईल। लक्षात असू दे, गर्दी कमी होईल आणि सगळ्याला आनंद घेता येईल, आनंद मिळायचा। मला सांगा, हा लेकरांना तर खूप आनंद व्हायला लागला खेळायला, अजून अजून खेळता म्हणते ते अजून अजून खेळतायत। हा खूप मस्त छान वाटायला लागलं त्यांना। धन्यवाद ताई। गर्दी आहे, थोडं सिस्टीम म्हणजे चांगलं ठेवायला पाहिजे, एकाच्या मागे एकाच्या लाईनीत असं त्यांना सगळ्यांना मिळतंय खेळायला। धन्यवाद धन्यवाद ताई, धन्यवाद। चला पुढे जाऊ म्हण। जागृती या, आपण प्रत्येकाचं म्हणणं घेणार आहे आणि प्रत्येकाला विचारणार आहे। ताई मला सांगा, तुमच्या लेकरांना खेळवले का तुम्ही तिकडं? हा खेळलेत खेळलेत, धन्यवाद। तुमच्या लेकरांना खेळलेत, सगळे लेकरं खेळलेत आणि सगळे खेळणे आणले तिकडं। जे आपले आमदार आहेत देवेंद्र कोटे, त्यांनी हे 5 दिवसाचा आनंद मेळावा ठेवलेला आहे। हा काय झालं तुम्हाला? दीर आहे ती, अरे तुम्ही लय गोंधळ घालायला असतील हे सगळं। हा या ह्यांचा प्रभाग आहे आणि ह्यांच्या प्रभागात आलो। हो चला या नगरसेवक या इकडं, हे सगळे लोक इकडं। हा तुम्ही दिगाला घालत असतील, तुम्ही इथं दिसले पाया तोडत मला, अरे बापरे। हा पाया तोडते म्हणाल्या, तुम्ही गोंधळ घालायला लागला, तुम्ही शिस्तीत खेळायला पाहिजे। लाईन मध्ये थांबलं तर पाठवले तिथं, हा लाईन मध्ये थांबला तिथं। हा बर चल आपण इकडे जाऊ म्हण। या इकडं ताई, मला सांगा, इकडे तुम्ही आलेत, कसं वाटतंय? चांगला वाटतंय, चांगलं वाटतंय, एकदम चांगला वाटतंय। तुमच्या नातूंना घेऊन आले, समाधान झालं माझ्या नातूला बघून, समाधान झालं यांना, माझ्या नातूला बघून लय समाधान, लय चांगलं वाटलंय मला तर। धन्यवाद ताई। असं जर आठवडा येतो मी सारखा याला घेऊन। कुठं राहता तुम्ही? मी कुचनगर लालबोट ऑफिस, लालबोटे ऑफिस, त्यांचा मी प्रभाग 9 आहे, लक्षात असू दे। या इकडं प्रत्येकाचं हे इकडे दाखवा, सगळे फोटो काढून घ्यायला लागलेत, सेल्फी पॉइंट केलाय। इकडे या, मला सांगा
कसं वाटतं इकडे आल्यावर? खूप छान वाटतंय. हा खूप देवेंद्र दादांमुळे सगळं शक्य झालेलं आहे. मला सांगा, प्रभाग कुठला आहे तुमचा? प्रभाग 18. प्रभाग 18 मध्ये असं व्हायला पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला? हो नक्की. 4 नगरसेवक आहेत. हो आहेत ना 4 नगर. शिवानंद पाटील आपले मतदानासाठी झटलेले. मला सांगा ताई, कसं वाटतंय लेकरांना घेऊन आले तिकडे? एकदम छान वाटतंय. आमच्या एरियात पण असंच व्हावं असं वाटतंय मला. हे सगळं केवळ देवेंद्रदादांच्या मुळेच झालं हे शक्य असं वाटतंय. धन्यवाद. इथं सगळे देवेंद्र दादाचं नाव घ्यायला लागलेत. इकडे ताई, मला सांगा, कसं वाटतंय सगळ्या लेकरांना घेऊन आलेत तुम्ही? मराठी येत आहे? मराठी जास्त येत. तेलगू वस्तदी इकडे तुम्ही घेऊन आलेत, मराठी समजत आहे तर की? मला सांगा ताई, इकडे आल्यावर आनंद वाटतोय तुम्हाला? आनंद वाटते. सगळ्या मुलांना घेऊन आला? सगळ्या मुलांना घेऊन आले. तुम्ही? छान वाटतंय. तुम्हाला? लय भारी. लय भारी. हे आपलं लय भारी म्हणजे सोलापूर भारी आहे. हे विकास म्हणलं जात आहे. या इकडं जागृती या. हा इकडे या. मला सांगा, कोण गाडी चालवा लागलाय? ड्रायव्हर कोण आहेत? या इकडं. तसं आहे. ही गाडी कोणाची आहे? साहेब. हा, हे तुमची नाही का गाडी? मला सांगा दादा, तुमच्या सगळ्या बाळांना घेऊन आले, कसं वाटतं इकडे आल्या? बरं वाटतंय, चांगलं वाटतंय. हा शाळा सुट्ट्या येत ना लेकरांना, तेवढं एंटरटेनमेंट होत आहे, हा. टाइमपास पण होत आहे. एवढं खुश झालेत ना लेकर. त्यात परत फ्री आहे सगळं, हा, त्यामुळे एवढं गर्दी झाली. सगळं फ्री आहे आणि त्याला विकास म्हणलं जात आहे. या इकडे ह्या काकूकडे जाऊ म्हण. मला सांगा काकू, इकडे तुमच्या नातवंडाला घेऊन आलेत, कसं वाटतंय? छान वाटतंय ना. छान वाटतंय. आनंदाचा दिवस आहे या मुलांसाठी. खूप आनंदाचा दिवस आहे. कुठं राहता? रविवार बेट मध्ये. प्रभाग 9च आहे. म्हणजे ह्यांचाच प्रभाग आहे, लक्षात असू दे. ह्यांच्या प्रभागातले लोक सुद्धा आलेत. हो, आमच्या प्रभागात तुमच्याही भागात बगीचा आहे? आहे, पण अजून एवढं तिथं सोय नाही या. नाहीये. नाही असं एवढं. धन्यवाद. ते पण छान सोय झाली आहे. हा, छान वाटतंय मुलांना पण घेऊन येण्यासाठी. धन्यवाद ताई. या जागृत, आपण तिकडे जाऊ म्हण. तिकडे काय आहे का अजून? इथपर्यंतच आहे. तिकडे बी आहे, पण आपण हो या जागृत, आपण अजून जाऊ म्हण. अजून सेल्फी पॉइंट चालू आहे इकडं. हा, तिकडे फिरू चला. तिकडे तर हाय, हे वॉकिंग ट्रॅक आहे. तिकडे या. सगळ्याचं म्हणणं घेऊन आपण या. या इकडं. जागृत या. मला सांगा, कसं वाटतंय? छान आहे की हो. छान आहे की. छान आहे. हो. सगळं मोफत आहे. सगळं मोफत आहे. असं तुमचा प्रभाग कुठला आहे? आमचा प्रभाग क्रमांक 1. तुमच्या प्रभागात व्हायला पाहिजे असं वाटतंय का? नक्कीच की, व्हायलाच पाहिजे की. हा, तुमचे नगरसेवक कोण आहेत? कणके आहे, हा, कसबे आहेत, अविनाश पाटील आहे. प्रभाग 1 आहे, लक्षात असू दे यांचा. आणि यांच्या प्रभागात सुद्धा बगीचा व्हायला पाहिजे आणि सगळे लेकरं खेळायला पाहिजे. वाटतं की वाटतं. हा, मोठं गार्डन सुद्धा आहे रूपवाहिनी मंदिरचं. तिथं अशी कसलीच सोय नाही तिथं. हा, ती लवकरात लवकर झाली पाहिजे. लक्षात असू दे. शहर उत्तरच्या आमदारांना लक्षात असू दे. हे शहर उत्तर मध्ये राहतात आणि मध्यमध्ये येऊन आनंद घ्यायला लागलेत, आनंद मेळाव्यामध्ये. मला सांगा, सगळ्या नातवंडाला घेऊन आलात, कसं वाटतं? मराठ नाही, माहित नाही. తెలుగు వస్తుంది ఇక్కడ వచ్చిన అమ్మ నువ్వు ఎట్లా? మంచిగా ఉంది. సూపర్ సూపర్ ఉన్నది. సూపర్ ఉన్నది. సూపర్ ఉన్నది. लक्षात असू दे. तिकडे तुम्ही लेकरांना घेऊन आला, कसं वाटतंय? चांगलं वाटू लागलं. चांगलं वाटू लागलंय. मंचिंग, सगळं मंचिंग वाटा लागलंय. इकडे बी दाखवा. हे सगळे भोसलेचे आहेत सगळे. या इकडं. जागृत या. हा, हे सगळे तुम्ही खेळत का सगळे तुमच्या पोरांना? नाही. कसं वाटतं इकडे आल्यावर ताई? चांगलं. तेलगू वस्ती, मराठी राहत असं अन्य असं अन्य वस्ती. या इकडं सगळ्याला अन्य वस्ती. मला थोडं येतंय, सोलापुरात राहिल्यामुळे तेलगू, मराठी, कन्नड हे सगळ्या भाषा आपल्याला
वापरावं लागतात आणि ज्या त्या टायमाला ते मोमेंट आणि रूप घ्यावं लागतंय. मी राहुल रणदिवे सह जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.